हॅलो गाईज, आरती दितोटे ब्लॉग चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आणि हॅपी दिवाळी. आज दिवाळी आहे आमची, तर दिवाळी साजरी करत आहे. मी करत आहे कॉटनच्या वाती घरी करत असतो, विकत काही आणत नाही, त्यामुळे घरी केलेल्या आहे मी खूप साऱ्या वाती. आता करत आहे हार. तोरण करायचं आहे हॉलसाठी तोरण झालेलं आहे माझं. नंतर किचनसाठी तोरण केलं आणि नंतर आता लक्ष्मीसाठी हार करत आहे. लक्ष्मीपूजन रात्रीनं करते. 6 नंतर लक्ष्मीपूजनाचं मुहूर्त आहे, त्यामुळे लवकर तयारी करावी लागते. 3 वाजलेले आहे. हार करून झालेले आहे. नंतर रांगोळी काढायला झाडझूड केली, साफसफाई केली पोर्चमधली. नंतर सर्कल काढला. रांगोळी काढण्यासाठी सगळ्यात प्रथम मी सर्कल काढला. सर्कलमध्ये पिंक कलर टाकला, नंतर ऑरेंज टाकला, नंतर येल्लो टाकला, नंतर त्यामध्ये हॅपी दिवाळी लिहिलं. हॅपी दिवाळीला डेकोरेट केलं येल्लो कलरने. बघा, हॅपी दिवाळीला डेकोरेट केलं येल्लो कलरने. नंतर डॉट काढले. डॉटला पॉईंट केलं आणि त्यामध्ये कलर टाकले. येल्लो, पिंक, ऑरेंज, ब्लू असे कलर टाकले. वेगवेगळे कलर टाकले आणि त्याला डेकोरेट केलं. रांगोळी झाली माझी. जास्त काही मोठी रांगोळी काढलेली नाही, कारण वेळ खूप झालेला होता. 6 वाजताचं मुहूर्त होतं, 6 ते 8चं, त्यामुळे लवकर तयारी करावी लागत होती. मी दिवे वगैरे ठेवले, पूजा केली आणि नंतर माझ्या भावाने लक्ष्मीपूजन केलं. लक्ष्मीपाशी कृष्णाची मूर्ती आणली नवीनवाली आणि लक्ष्मीची मूर्ती पण आणली लक्ष्मीपूजनासाठी. माझी आई चुंदरी आणायला गेली, चुंदरी ठेवली माझ्या भावाने आणि नंतर फटाके वगैरे आणले, त्याने फटाके ठेवले. असं प्रकारे हे माझी ताई आहे, तिने पण लक्ष्मीपूजन केलं. हे माझी आई आहे, आईने पण लक्ष्मीपूजन केलं. मी काही लक्ष्मीपूजन केलं, पण मी व्हिडिओ बनवते, त्यामुळे मी काही व्हिडिओमध्ये आलेले नाही. माझे बाबासुद्धा लक्ष्मीपूजन करत आहे. आजीला आवाज दिला, आजी लवकर काही येत नाही. आजीला दिसत पण नाही, ऐकू पण कमी येते, त्यामुळे आजी लवकर काही आले नाही. आता आजीसुद्धा लक्ष्मीपूजन करत आहे. आजीला सामान द्यावं लागते, कारण आजीला कमी दिसते, त्यामुळे आजीने सुद्धा लक्ष्मीपूजन केलं. नंतर तुम्हाला वन्स अगेन हॅपी दिवाळी एव्हरीवन. आणि तुम्हाला जर आवडला असेल ब्लॉग तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तुमची